थांबा थांबा एक मिनिट. तुम्ही कधी विचार केला आहे का, जी गोष्ट तुमचा व्यवसाय वाचवायला आली तीच गोष्ट एक दिवस तुमचा व्यवसाय बुडवू शकते. आज जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हेच घडत आहे. एका बाजूला त्यांचे इंजिनियर्स सांगतायत आपण आता कोणत्याही स्पर्धकापेक्षा वेगाने काम करतोय, आणि दुसऱ्या बाजूला अकाउंट विभागातून एक थंड आवाज येतोय, सर या महिन्याचं बिल आलंय, आणि ते पाहिल्यावरती तुमची झोप उडेल. हा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा, म्हणजे आपल्या आवडत्या एआयचा. आणि आज आपण एक असा प्रश्न विचारणार आहोत जो कुणी उघडपणे विचारत नाही. एआय खरंच पैसे वाचवतो की एक सोनेरी पिंजरा आहे ज्यात कंपन्या अडकत चालल्या आहेत? कारण सध्या जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या याच प्रश्नाची झुंज देत आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा मुद्दा सांगणार आहे की जो पुढच्या 5 वर्षात एआयच्या या शर्यतीत पुढील मोठा विजेता कोण असू शकतो, कोण जिंकणार आहे आणि कोण हरणार आहे हे ठरवेल. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, बुल IQ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कहाणी सुरू होते ती एका स्वप्नापासून. एआयची क्रांती आणि वाढता खर्च. गेल्या 2-3 वर्षात एकच गोष्ट सतत ऐकायला मिळाली, एआय वापरा, एआय शिका. एआय शिकाल तर सर्वात पुढे राहाल, म्हणजे तुम्हाला स्पर्धेत टिकता येईल. एआय वापरला तर उत्पादकता वाढेल, कामाचा वेग वाढेल, आपला खर्च कमी होईल. आणि हे पूर्णपणे चुकीचं नव्हतं, कारण एआय आल्यापासून खरंच खूप काही गोष्टी बदलल्या. एखादा अहवाल तयार करायला आधी 2 दिवस लागायचे, आता 2 तासात. एखादं कोडं लिहायचं असेल तर संपूर्ण आठवडा जायचा, आता काही तासातच. आधी ग्राहकाला उत्तरं देण्यासाठी तासनतास लागायचे, आता एआय रात्री 12 वाजता सुद्धा उत्तर देतो. म्हणजे एआय जणू एक जादूची छडी, आणि हजारो लोकांनी ती छडी विकत घेतली. काही महिन्यातच काय झालं, त्याच जादूच्या छडीचं बिल आलं, आणि ते बघून सगळ्यांचे डोळे फिरले. ते बिल पाहून मोठमोठ्या कंपन्यांच्या CFOचे डोळे का फिरले? कारण अशी धक्का देणारी उदाहरणं आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो ज्या खऱ्या आहेत आणि थोड्या विचित्र सुद्धा तुम्हाला वाटतील. पहिली गोष्ट, मायक्रोसॉफ्ट हे नाव ऐकून तुम्ही म्हणाल की अरे, हीच कंपनी तर एआयमध्ये सगळ्यात मोठी गुंतवणूक करते, आणि याच कंपनीने ओपन एआय सोबत डील करून सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली होती. हो, हे बरोबर आहे. पण त्याच मायक्रोसॉफ्टने आपल्या काही इंजिनियर्सना सांगितलं की थांबा, एआय टूल्स वापरण्यावर आता मर्यादा आहे. म्हणजे जी कंपनी एआय बनवण्यास मदत करते तीच कंपनी आपल्या माणसांना सांगते की जरा जपून वापरा. दुसरी गोष्ट, उबरची. उबर, हो तीच उबर जी तुम्हाला घरपोच सोडते. त्यांनी जाहीर केलं की 2026 साठी त्यांनी जे एआयचं बजेट ठरवलं होतं ते वर्षाच्या पहिल्या काही महिन्यातच संपलेलं आहे. म्हणजे पूर्ण वर्षाचं नियोजन काही महिन्यातच उधळलं, नव्हे तर 2 महिन्यातच उधळलं. आता प्रश्न असा आहे की हे फक्त या 2 कंपन्यांचंच आहे? या 2 कंपन्याच नाही, तर यासारख्या अनेक कंपन्या या प्रश्नासोबत, या विचित्र परिस्थितीचा सामना करत आहेत. हे एक मोठं चित्र आहे ज्यात जगभरातील कंपन्या अडकत चालल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये येतं एआयचं टोकन. टोकन म्हणजे काय? सोप्या भाषेत आपण हे समजून घेऊया. एक महत्त्वाची संकल्पना आहे टोकन. हा शब्द थोडा तांत्रिक वाटतो, पण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो. एआयसाठी टोकन म्हणजे इंधन. जसं तुमच्या गाडीला पेट्रोल किंवा डिझेल लागतं, तसं एआयला लागतं ते टोकन. तुम्ही एआयला एक प्रश्न विचारता, टोकन खर्च होतात. मोठा डॉक्युमेंट अपलोड करता, आणखीन टोकन खर्च होतात. एआयला एखादं काम स्वतःहून करायला सांगता, त्यावेळी भरपूर टोकन खर्च होतात. याची तुलना आपण टॅक्सीशी करू शकतो. तुम्ही टॅक्सीत बसलात की मीटर सुरू होतो, जास्त प्रवास केला तर जास्त बिल येतं, आणि एआयमध्ये सुद्धा हेच होतं. जास्त वापर कराल तर जास्त टोकन, जास्त पैसे लागतील. सामान्य माणसाला हे अजिबात दिसत नाही, पण एखाद्या कंपनीत जर हजारो कर्मचारी रोज एआय वापरत असतील तर दिवसाला किती टोकन खर्च होत असतील? लाखो, कोट्यावधी. आणि त्या प्रत्येक टोकन मागे असतात महागडे सर्व्हर, प्रचंड वीज,
मोठ्या इमारतींसारखे डेटा सेंटर्स आणि हे सगळं कुणाला तरी भरावं लागतं आणि ते भरतात त्या कंपन्या. यामध्ये एक हादरवणारं असं धक्कादायक उदाहरण मी तुमच्या समोर मांडतो. आज मी तुम्हाला एक आकडा सांगतो. एका AI सल्लागाराने एका मोठ्या कंपनीची माहिती उघड केली. त्या कंपनीने फक्त 1 महिन्यात AI मॉडेल्स चालवण्यासाठी $500 दशलक्ष पेक्षा जास्त खर्च केला. थांबा, हे नीट मोजा. $500 दशलक्ष एका महिन्याला, म्हणजे दररोज सुमारे $17 दशलक्ष. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर दररोज जवळपास 140 ते 150 कोटी रुपये फक्त AI चालवण्यासाठी. हो, खरंच उडाली ना झोप? मग आता कल्पना करा की अशा शेकडो कंपन्या आहेत आणि मग आपल्याला समजतं की जगभरात AIचा जो काही खर्च आहे हा एका अजस्र लाटेसारखा वाढतो आहे. कल्पना करा की समुद्रकिनारी तुम्ही उभे आहात, दुरून एक लाट येताना दिसते आहे. सुरुवातीला छोटी वाटते, अरे हे काय, साधीच तर लाट आहे. पण ती लाट जसजशी जवळ येते तसतशी मोठी होत जाते आणि अजून थोडी जवळ आली की आणखीन मोठी होते आणि मग अजून थोडी जवळ आली की मग आणखीन ती उंच होते आणि जेव्हा ती किनाऱ्यावर आदळते तेव्हा समजतं की ती लाट नव्हती, ती एक सुनामी होती. AIचा खर्च अगदी असाच आहे. 2020 मध्ये जेव्हा कंपन्यांनी AI वापरायला सुरुवात केली तेव्हा खर्च छोटा होता, जेमतेम दिसत होता. 2022 मध्ये ChatGPT आली, लाट थोडी मोठी झाली. 2024 मध्ये AI एजंट्स आले आणि लाट आणखीन थोडी उंचावली आणि आता 2025-26 मध्ये ती लाट किनाऱ्यावर आदळते. एकट्या अमेरिकेतच गेल्या वर्षी कंपन्यांनी AI वर जेवढा खर्च केला तो आधीच्या 5 वर्षाच्या एकत्रित खर्चापेक्षा खूप जास्त होता आणि हे अजिबात थांबणार नाही. आता तुम्हाला समजत असेल की अनेक कंपन्यांच्या CFOंना रात्री झोप का लागत नसेल, कारण या लाटेला थांबवणारा किनारा अद्यापही दिसत नाहीये. आता आपण थोडंसं मागे जाऊया, बघूयात इतिहास पुन्हा तेच करतो का. आज मी तुम्हाला एक मागे जाऊन दाखवतो, कारण ही गोष्ट नवीन नाही, हे या आधी सुद्धा घडलं आहे. क्लाउड कम्प्युटिंगची कहाणी. एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक कंपनीला स्वतःचे सर्व्हर विकत घ्यावे लागायचे. मोठमोठ्या खोल्या, थंड करण्यासाठी यंत्रे, देखभालीसाठी माणसे, मेंटेनन्स करणारी माणसे. मग आलं क्लाउड कम्प्युटिंग, म्हणजे ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट यांचे प्रचंड मोठे मोठे सर्व्हर जे तुम्ही भाड्याने वापरू शकता. जितका वापर करणार तितके पैसे तुम्हाला द्यावे लागतील. सुरुवातीला ही कल्पना अफलातून वाटली, कारण मोठी गुंतवणूक करण्याची गरज नव्हती आणि कंपन्यांनी यासाठी हात वर केले. अरे वा, आता आपल्याला सर्व्हर विकत घ्यायची गरज नाहीये. पण काही वर्षांनी समस्या निर्माण झाली. डेव्हलपर्स नवीन सर्व्हर सुरू करायचे आणि ते बंद करायला विसरायचे. मग अनावश्यक जो डेटा होता तो साठवला जायचा. कुठला विभाग काय करतोय हे कुणालाच माहीत नसायचं आणि महिन्याच्या शेवटी बिल यायचं. ते बिल पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारायचे, मोठे व्हायचे. या समस्येवर उपाय म्हणून जन्माला आलं एक नवीन क्षेत्र, ते म्हणजे फिनऑप्स. फिनऑप्स म्हणजे काय? फिनऑप्स म्हणजे फायनान्शियल ऑपरेशन्स. फिनऑप्स म्हणजे आर्थिक व्यवस्थापन. आणि पण या फिनऑप्स तंत्रज्ञानाचा नक्की काम काय होतं? याचं मुख्य काम होतं क्लाउड खर्चावरती नियंत्रण ठेवणं. जसं की पैसे कुठे वाया जातात हे शोधणं, बचत कुठे करता येईल ते ओळखणं आणि कोणते सर्व्हर बिनकामाचे आहेत की ज्यांचा अतिरिक्त वापर होतोय किंवा ते जास्त कामाचे नाहीत, ते कोणते सर्व्हर बंद करता येतील हे ठरवणं. AI किंवा क्लाउडचा वापर खरंच फायदेशीर आहे का हे सिद्ध करणं. हळूहळू फिनऑप्स एक स्वतंत्र उद्योग क्षेत्र बनलं. आता फिनऑप्स तज्ज्ञांना मोठ्या पगारावर नोकरी मिळते, त्यांना प्रमाणपत्रे मिळवता येतात. आज फिनऑप्स तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे. हजारो लोक या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करत आहेत. आता प्रश्न हा आहे की जो क्लाउडच्या बाबतीत घडलं तेच AIच्या बाबतीत होणार का? AI साठीही फिनऑप्स सारखी गरज निर्माण होत आहे का? आता पुन्हा AI कडे वळूया. आज AI देखील क्लाउड सारख्याच टप्प्यावर उभा आहे. AI वापरणं खूप सोपं झालं आहे.
कर्मचाऱ्यांना AI वापरायला प्रोत्साहन दिलं जात आहे, पण आता कंपन्या एक नवीन प्रश्न विचारू लागल्या आहेत. AI वापरला जातोय हे महत्त्वाचं आहे, पण तो खरंच मूल्य निर्माण करतोय का? उदाहरणार्थ, जर AI मुळे एखाद्या इंजिनिअरचं काम 5 पट वेगाने होत असेल, तर खर्च योग्य आहे. पण जर फक्त प्रयोग चालू असतील आणि परिणाम मिळत नसतील, तर हा खर्च कंपनीसाठी मोठा धोक्याचा ठरू शकतो. म्हणून चला आधी AIचे फायदे पाहून घेऊयात, कारण AIचे फायदे नाकारणं अतिशय चुकीचं आहे. पहिला फायदा जो आहे, AI वेळेची बचत. 10 तासांचं काम 2 तासात, हे खरं आहे. अनेक कंपन्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. दुसरा फायदा 24 तास काम. हो, AI 24 तास काम करतं. तो आजारी पडत नाही, त्याला झोप लागत नाही किंवा तो सुट्टीसुद्धा मागत नाही. रात्री 12 वाजता सुद्धा तो तुमच्या ग्राहकाला उत्तर देऊ शकतो. म्हणजे एवढा निरंतर काम करणारा AI असतो. तिसरा जो काय फायदा आहे, चुका कमी होतात. जिथे माणसे थकतात, तिथे माणसे चुका करतात, तिथे AI चुकत नाही. अनेक पुनरावृत्तीची कामे AI अचूकपणे करतो. आणि चौथा फायदा, नवीन संधी. हो, AI मुळे अशा गोष्टी शक्य झाल्या आहेत, ज्या आधी स्वप्नातही नव्हत्या. नवीन उत्पादने, नवीन सेवा, नवीन बाजारपेठा, असे अनेक सगळे फायदे खरे आहेत. पण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तशाच AIला काही धोकेसुद्धा आहेत. म्हणजे AIचे हे धोके काय आहेत, जरा आपण जाणून घेऊया. पहिला धोका आहे अनिश्चित खर्च. आपण पाहिलंय, एका महिन्याला कोट्यवधीचं बिल आणि अनेक कंपन्यांना हे समजलंच नाही की पैसे नेमके कुठे जात आहे. दुसरा धोका म्हणजे जास्त अवलंबित्व, म्हणजे डिपेंडन्सी. जेव्हा AI बंद पडतो, तेव्हा काय होतं, माणसे विसरलेली असतात की आधी कसं काम करायचं. हे एक मोठं जोखीम आहे, कारण माणसं पूर्णपणे AIवर डिपेंडंट राहून जातात आणि त्यामुळे माणसाच्या बुद्धीला कदाचित गंज चढण्याची शक्यता निर्माण होते आहे. तिसरा जो काही धोका आहे, नोकऱ्यांवर परिणाम. हा विषय अतिशय संवेदनशील आहे, पण वास्तव आहे. काही क्षेत्रात AI मुळे नोकऱ्या कमी होत आहेत आणि नवीन कौशल्य शिकण्याची गरज निर्माण होते आहे आणि त्यामुळे बेरोजगारीचं मोठा प्रश्न जगासमोर आव घेऊन उभा राहतो आहे. चौथा धोका आहे चुकीचा निर्णय. चुकीच्या निर्णयामुळे AI मोठा धोका निर्माण करू शकतो. AI कधी-कधी चुकीची माहिती देतो आणि जर तुम्ही डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवलात, तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. पाचवा धोका, फायदा मोजणं कठीण. आपण AI वापरतोय हे दिसतं, पण त्यातून खरंच फायदा होतोय का, हे मोजणं खूप अवघड आहे. आणि जे मोजता येत नाही, ते नियंत्रित सुद्धा करता येत नाही. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची ओळ आहे. पुढे काय होणार या AIचं, तर यामध्ये जेफ्रीज या विश्लेषकांनी 2029 पर्यंत जगभरात AIचा खर्च $4.7 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकतो, असं भाकीत केलेलं आहे. हा आकडा इतका मोठा आहे की अनेक देशांच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे. म्हणून पुढील काही वर्षात एक मोठा बदल होणार आहे. कंपन्यांना सिद्ध करावं लागेल की AIवर खर्च केलेला प्रत्येक रुपया परत येतो का. जर हो असेल, तर AIचा विस्तार आणखी होईल, आणि जर नाही असेल, तर AI मोठ्या कंपन्यांमध्ये त्याचा वापर कमी होऊ शकतो. काही स्टार्टअप बंदसुद्धा पडू शकतात आणि गुंतवणुकीचे जे काय प्राधान्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडू शकतात आणि यातूनच जन्म होईल AI फिनऑप्सचा. म्हणजे AIवरचा खर्च समजून घेणे, नियंत्रित करणे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवणे हे एक स्वतंत्र क्षेत्र बनेल. आणि ज्या कंपन्या हे लवकर शिकतील, समजून घेतील, त्याच पुढे जाऊ शकतील. आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या, त्यावरून AIचा खरा प्रश्न आता तंत्रज्ञानाचा राहिलेला नाहीये, तर तो अर्थशास्त्राचा झाला आहे. AI किती हुशार आहे हा मुद्दा नाहीये, तर AI किती फायदेशीर आहे हा खरा मुद्दा आहे. जसं क्लाउड कम्प्युटिंग आलं, वाढलं आणि मग आता फिनऑप्सची गरज पडली.
तसंच एआयला आता स्वतःच्या फिनॉक्स युग आणायची गरज आहे का, ते पुढील काही वर्षामध्ये आपल्याला कळणार आहे. एआय हा इतिहासातील सर्वात मोठा उत्पादकतेचा बदल ठरेल की सर्वात महागड्या तंत्रज्ञानाचा प्रयोग? आता तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? एआयवर होणारा हा प्रचंड खर्च योग्य आहे का, की कंपन्या एआयच्या मागे आंधळेपणाने धावत आहेत? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. आणि हो, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण व्यवसाय, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि तंत्रज्ञानाच्या अशाच महत्त्वाच्या गोष्टी आम्ही सोप्या भाषेत या चॅनलवरती सांगत राहतो. मी भेटेन पुढच्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, शिकत राहा आणि स्मार्ट बना. धन्यवाद.